नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थेचा बुलंद आवाज ग्रामशासनमध्ये आपले सहर्ष स्वागत. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार भारताने अमेरिकेशी असलेला शस्त्र करार स्थगित करण्यात आलेला आहे. भारत अमेरिकेकडून विविध शस्त्रे व बोईंग विमान खरेदी करणार होते, मात्र सदर करार स्थगित करण्यात आलेला आहे. भारताचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंग यांचाही नियोजित दौरा स्थगित करण्यात आलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% आयात कर म्हणजे टेरिफ लावलेला आहे. सदर आयात कर 27 ऑगस्ट रोजी लागू होणार आहे. सदर आयात करामुळे भारतीय वस्तूंचे मूल्य वाढणार असून ग्राहकाला त्याचा भोडदंड पडणार आहे. म्हणजे भारतीय जी वस्तू 100 रुपयाला असेल ती टेरिफ लावल्यामुळे 150 रुपयाला होणार आहे. त्यामुळे साहजिकच जे खरेदीदार आहेत ते भारतीय वस्तूंकडे पाठ फिरवण्याची शक्यता जास्त आहे. भारतावर 50% टेरिफ लावण्याचं मुख्य कारण अमेरिकेने जे सांगितलं आहे की ते असे की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. तसे पाहिले तर रशिया भारताचा जुना व विश्वासू मित्र आहे. अमेरिकेचा सद्यस्थितीला रशियाबरोबर ही इम्पोर्ट एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र भारताची चाललेली प्रगती व विश्वगुरू होण्याच्या स्वप्नाच्या आड ट्रम्प येऊ पाहत आहेत. खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे अमेरिकेमध्ये आपला माल विकला जावा असे प्रत्येक देशाला वाटते. भारतीय रुपयामध्ये सांगायचं झालं तर भारताचे एक व्यक्ती दरडोई 2 लाख रुपयाची खरेदी करू शकतो, तर चीनचा व्यक्ती 12 लाख रुपयाची खरेदी करू शकतो. तेच अमेरिकेचा व्यक्ती दरडोई 75 लाख रुपयाची खरेदी करू शकतो. त्यामुळे अमेरिकेने जसा भारतावर टेरिफ लावला आहे तसा इतरही देश त्यांच्यावर टेरिफ लावू शकतात, पण त्याचा जास्त प्रभाव दरडोई उत्पन्न अमेरिकेचे मुळातच खूप असल्यामुळे तिथे पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जरी भारतावर 50% टेरिफ लावला असला तरी भारतीय नागरिक आता सतर्क झालेला असून भारताचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट रोजी आहे. भारतातील नागरिकांनी ह्यावेळेस अमेरिकेच्या ज्या कंपन्या आहेत मोठमोठाल्या, त्यामध्ये ॲमेझॉन असेल, नेटफ्लिक्स असेल, कोकोकोला असेल, फोर्ड असेल व इतर अनेक, त्या बायकॉट करणार आहोत. स्वाभिमान आपला अभिमान हा भारत देश असून सर्वांनी आपल्या देशासाठी आपल्या स्वदेशी कंपनीकडून खरेदी करा. सद्यस्थितीला तरी केल्या पाहिजे.